व्हॉयजर सोल भाग 7. नाच तू डोक्यावर पडली की काय? तू चक्क तुझी बॅग पॅक करायला मला घेऊन आली? नाज रियाचा हात ओढत तिला खोलीकडे घेऊन जात असताना मागून रिया म्हणाली, हो, आणि तू गुपचूप मी सांगते ते काम करणार आहे, कळलं? तिने बोट दाखवत रियाला धमकी दिली. जो हुकुम सरकार. नाज तिच्या बेडरूमला अटॅच असलेल्या वॉर्डरोब रूममध्ये रियाला घेऊन गेली. हे बघ, यातून तुला माझ्यासाठी असे क्लॉथ चूज करून द्यायचे आहेत ज्यामुळे मी जास्त रिच नाही वाटणार. तिचं बोलणं ऐकून रियाने दोन्ही हात तोंडावर ठेवून घेतले आणि एक नजर त्या भल्या मोठ्या वॉर्डरोबकडे बघितलं, ज्यात फक्त कपड्यांच्या व्हरायटी एवढ्या होत्या जेवढ्या एका शोरूममध्ये असतील. त्यातला प्रत्येक ड्रेस हा त्या कपड्याची क्वालिटी आणि रिचनेस दाखवत होता. ए बाई, तूच एकदा तुझ्या कपाटा मीन्स वॉर्डरोबकडे बघ. याच्यातले निम्मे कपडे तर तू अजून अंगाला सुद्धा लावले नसतील, आणि जर तू किमतीची गोष्ट करशील तर याच्यातला प्रत्येक ड्रेस लाखाच्या घरात असेल. आता मात्र नाजने तोंड लटकवून तिथल्या चेअरवर बसून घेतलं. तूच सांग मी काय करू? डॅडने माझी आयडेंटिटी हाईड करण्यासाठी मला एक नॉर्मल टूर्स सोबत पाठवायचं ठरवलं आहे, आणि जर मी हे असे कपडे घेऊन गेली तर त्या लोकांना माझ्यावर नक्की डाऊट येईल. त्यात यार तुला काय सांगू, त्या टूरचा जो मॅनेजर आहे तो इतका गोड बोलतो की आय हाय. ओ बाई, या जमिनीवर या. काय चालू काय आहे तुमचं? तुम्ही कोण आहात हे विसरून गेल्या का? तू फक्त 10 दिवसांसाठी नाज त्रिवेदी आहेस, बाकी पूर्ण आयुष्यभरासाठी नाज मित्तल. आणि हे काय होतं आय हाय? ती नाजच्या खुर्चीला गोल फेरा मारत तिला बडबडली. हो ग, मला माहिती आहे मी कोण आहे, आणि मी ते आयुष्यभर विसरू पण शकत नाही. पण हे 10 दिवस मला अगदी मुक्तपणे जगून घ्यायचे आहेत. काहीच कोणाचा विचार करायचा नाही, ना कोणती रोखटोक, ना पायात कोणती वेढी. नाच त्रिवेदी तर त्रिवेदी, पण मला जगून घ्यायचं आहे. लाईफमध्ये कधी रिग्रेट व्हायला नको की मी हे केलं नाही. तुला खरं सांगते, माझी बकेट लिस्ट अशी काही जास्त नाही. बस फक्त हे 10 दिवस. ती तिच्या स्वप्नात रमत म्हणाली, ठीक आहे, पण जेही करशील त्यात फक्त गुंतू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. रिया तिच्या पायाजवळ बसली आणि तिच्या हातावर हात ठेवत तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, हो ग, मी खूप स्ट्रॉंग आहे. एवढ्या तेवढ्याने काय होत नाही. आणि राहिली गोष्ट त्या मॅनेजरची, तर ते बस जस्ट हॅव अ फन. बरं, मग आता या कपड्यांचं काय करायचं? कारण तुझ्या या वॉर्डरोबमध्ये तर नाज त्रिवेदीचा एकही कपडा नाही. रियाने पुन्हा एकदा वॉर्डरोबकडे बघत प्रश्न विचारला. तसं आता नाज पण विचार करू लागली, कारण तिच्याकडे एवढा वेळ नव्हता की ती पुन्हा काही कपड्यांची ऑर्डर करेल आणि ऑर्डर करताना सुद्धा तिचा डिझायनर तिच्या हिशोबानेच कपडे पाठवेल. हे बघ, मी माझे कपडेही तुला दिले असते, पण तुला कधी कोणाची कोणतीही गोष्ट वापरायची सवय नाही, आणि मुळात आवडही नाही. बस मी नवरा म्हणून माणूसच दुसऱ्याचा घेणार आहे. रियाचं बोलणं ऐकून नाज मनातच बडबडली. मग एक काम कर ना, तू तर शॉपिंगमध्ये एक्सपर्ट आहे आणि बऱ्याच वेळा माझ्याकडून शॉपिंगसाठी सुट्ट्या पण घेतल्या आहेत. एक सुट्टी आजही घेऊन जा आणि माझी पूर्ण बॅग भरून मला उद्या दुपारी डायरेक्ट एअरपोर्टवर भेट. बघ, त्यामुळे माझा वेळही वाचेल आणि टेन्शनही जाईल. नाजच्या आयडियावर रिया विचार करू लागली. विचार काय करते आहे? तुला सुट्टी देते आहे ना मी त्यासाठी. परत रिटर्न आल्यानंतर ते सगळे कपडेही तुलाच देईल, मग तर झालं. अगं तसं नाही, फक्त कपडे घेऊन फायदा नाही ना, त्याच्यावर ॲक्सेसरीज पण घ्याव्या लागतील, आणि त्यामध्ये तुझी चॉईस आणि माझी चॉईस खूप वेगळी आहे. तुला तर तुझ्या वॉचपासून सगळं चेंज करावं लागेल. रियाच्या बोलण्यावर आता नाज पण विचार करू लागली, कारण ही गोष्ट होतीच. ठीक आहे, तू कपडे घेतले की माझ्या डिझायनरकडे जा. मी त्याला सांगते की तुझ्या कपड्यांवर तुला माझ्या चॉईसच्या ॲक्सेसरीज घ्यायच्या आहेत, पण ते थोडं लो बजेटमध्ये, तर तो तुला त्या पद्धतीने व्यवस्थित काढून देईल. नाजने सुचवलेलं रियाला सुद्धा पटलं. ओके, ते चालेल, पण तुला एक गोष्ट कळते आहे का? तू ट्रिपला जाते आहे तर तुला सॅलॉनला पण जायला पाहिजे.
अरे त्याची काळजी तू करू नको. मी रात्रीसाठी पूर्ण बुकिंग करून ठेवली आहे, कारण उद्या सकाळपासून तर माझ्या कामांचा एवढा पाटा पडणार आहे की मला वेळच मिळणार नाही. पुढच्या 10 दिवसांची तर सगळी कामे शेड्यूल करून ठेवली आहेत. तिथे दिवसभर मला फक्त एन्जॉय करायचा आहे, म्हणून मी माझा मोबाईल आणि नेट दोघेही ऑफ करून ठेवणार आहे. तो रात्रीच ऑन करत जाईल. त्यामुळे अर्जंटमध्ये मला तू कोणताही मेसेज किंवा कॉल करायचा नाही. जे असेल ते तू बघून घ्यायचं, नाहीतर डॅडसोबत डिस्कस करून घ्यायचं. हां, आणि जर एखाद्या वेळेस काही मेडिकल इमर्जन्सी असलीच तर मी तुला अमितचा नंबर देऊन जाईल. त्यावर कॉल करून मला कळवायचं, पण फक्त मेडिकल इमर्जन्सी. नाजने तिचं शेड्यूल अगदी सेट करून ठेवलं होतं. अमित? हा अमित कोण? मी तुला म्हटलं ना, माझ्या टूर कंपनीचा मॅनेजर. तिने अगदी कॉलेज गोईंग सारखे कमरेला आणि खांद्याला हेलकावे घेत सांगितलं. तसं रिया तिच्या तोंडाकडे बघायला लागली, कारण ही नाज तिने याआधी कधीच बघितली नव्हती. हे सगळं काय आहे? काही नाही, फिरायला जायची ट्रेनिंग घेते आहे. त्या लोकांसोबत गेल्यावर त्या लोकांसारखी तर वाटली पाहिजे. असं म्हणत ती हसायला लागली, तसं तिच्यासोबत रिया सुद्धा हसायला लागली. क्रमशः टूर दरम्यान नाज मित्तल ती नाज त्रिवेदी आहे याची खात्री सगळ्यांना देऊ शकेल का? जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स करून हे चॅनल सबस्क्राईब करा. करताय ना? करायलाच पाहिजे. धन्यवाद.